शांती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झालेला आहे आणि उद्या शनिवारी चैत्र पंचमी आलेली आहे. तर आईने मुलांसाठी करायचा आहे हा एक उपाय. एकाग्रता वाढेल, अभ्यासात मुलांची प्रगती होईल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर नवरात्रीच्या 5व्या दिवशी सकत मातेची पूजा केली जाते. सकत माता भक्तांना सुख शांती प्रदान करणारी आहे. देवासमोर संग्रामता सेनापती भगवान सकतेची आई असल्याने देवी दुर्गेचे 5वे रूप सकत माता म्हणून ओळखली जाते. कार्तिकेय शिव आणि पार्वती आणि षडान म्हणजे सहामुखी यांचा दुसरा पुत्र सकत आहे. कारण हा सूर्यमंडळाशी प्रमुख देवता आहे, म्हणूनच तिच्या भोवती सूर्यासारखे अलौकिक तेजस्वी वर्तन दिसते. सकत मातेची पूजा करून बालस्वरूप सकत मातेची पूजा केली जाते. जसे आपण 9 दिवस आपल्या नवरात्रीमध्ये, शारदीय नवरात्रीमध्ये 9 देवीच्या रूपांची पूजा केली जाते, तशीच चैत्र नवरात्रीला देखील पूजा केली जाते. तर नवरात्रीच्या 5व्या दिवशी सकत मातेची पूजेला विशेष महत्त्व आहे असं देखील म्हटलं जातं. या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात वसले पाहिजे, जेणेकरून ध्यान वृत्ती एकाग्र होऊ शकते. ही शक्ती परमशक्ती आणि आनंदाचा अनुभव देते. देवीच्या कृपेने बुद्धी वाढते आणि ज्ञानाच्या रूपाने वरदान मिळते. सर्व प्रकारचे आरोग्य देखील संपुष्टात येतात, यासाठी याची पूजा केली जाते. तर बघा, आपल्याला सकत माते देवीच्या रूपाबद्दल थोडक्यात माहिती आपण बघून घेऊया. मातेच्या या रूपाला 4 हात आहेत. तिचे आपल्या उजव्या वरच्या हातातून सकत म्हणजे कार्तिकेयला धरलेले आहे. खालच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे आणि वरच्या डाव्या हातात वरद मुद्रा आणि खालच्या डाव्या हातात पांढरे कमळ आहे. सिंह हे त्यांचे वाहन असल्याने आपण या दिवशी या सकत मातेची पूजा करतो. तर आपल्याला अशा प्रकारे उद्या सकत मातेची पूजा करायची आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. त्यांच्या अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. अभ्यासात मुलांची प्रगती होत नसेल, लक्ष लागत नसेल, एकाग्रता येत नसेल, हुशार असून देखील त्यांची प्रगती होत नसेल, किंवा बघा आपल्या मुलांना स्कूलमध्ये जास्त मार्क पडत नसतील पण हुशार आहे, त्यांना एकाग्रता लागत नसेल, त्यांचं लक्ष विचलित होत असेल, किंवा त्यांना मध्येच कुणी लक्ष विचलित होण्यासाठी कुणी प्रयत्न करत असेल, अशा ज्या काही गोष्टी आहे त्यातून जर मुलांची सुटका करायची असेल तर आपल्याला हा एक सकत मातेचा जो मंत्र आहे, सरस्वती मातेचा जो मंत्र आहे, तो आपल्या मुलांवर तोंडामध्ये, त्यांच्या जिभेवर आपण लिहायचा आहे. तर तो कशाने लिहायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे काही मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका. तर हा उपाय आपल्याला उद्या दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल. तुमच्या वेळेनुसार करा, किंवा सकाळी करा, किंवा तिन्ही संजेला करा. तर तुम्ही म्हणता ना आमचे मुलं हॉस्टेलवर आहे तर हा उपाय करता येईल का? तुमचे मुलं हॉस्टेलवर जर असेल तर हा उपाय आपल्याला करता येणार नाही. मुलं जर तुमच्या आजी बाबांकडे गेलेले असेल तर त्यांना तुम्ही हा उपाय करायला लावू शकता, किंवा तुमचे मुलं घरी असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे. 1 मुलं असो, 2 असो, 3 असो, मुली असो, कुणासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय कुणासाठी करायचा आहे. तर बघा, त्यांच्या रूममध्ये सरस्वती मातेचा फोटो जर नसेल तर तो तुम्ही लावायचा आहे. उद्या तुम्ही सरस्वती मातेची पूजा करायची आहे. अशाने मुलांची बुद्धी वाढते, चंचलता येते, एकाग्रता येते, त्यांच्या अभ्यासात प्रगती होते आणि मुलांचे सर्व काही अडचणी दूर होतात. तर आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, उद्या चैत्र पंचमी आहे. तर आपण 9 दिवस जशी आपण 9 दिवस शारदीय नवरात्राला देवींची पूजा करतो, तसे आपल्या चैत्र नवरात्रामध्ये देखील 9 दिवस देवींची पूजा करतात. काही ठिकाणी घट बसवले जातात तर काही ठिकाणी बसवत नाही. प्रत्येकाच्या ह्याच्या कुळाचाराप्रमाणे घट बसवले जातात. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी 1 मुलगा असो, 2 मुलगा असो, त्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. मुलींसाठी देखील करू शकतो. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काय लागणार आहे, तर आपल्याला मध लागणार आहे. मध हा शुद्ध असावा. तुम्ही मोळाचा आणू शकता, किंवा तुम्ही एखाद्या डबीतला जो तुम्ही दरवेळेस मध वापरता तो हनी मध तुम्ही आणायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, या एका साहित्याने आपल्या मुलांच्या तोंडामध्ये हा एक मंत्र लिहायचा आहे. हा मंत्र सरस्वती मातेचा आहे. अशाने काय होईल, सरस्वती माता
मुलांची अभ्यासात प्रगती करेल, एकाग्रता वाढेल, त्यांची सर्व अडचणी दूर होतील. त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला मध घ्यायचं आहे. मध नसेल ते विकत आणा आणि आपल्याला यासाठी दर्भाची काडी लागणार आहे. जिथे आपण पूजेचे साहित्य आणतो तिथे ही काडी सहज उपलब्ध होते. तुम्हाला जर मिळली नाही तर तुम्ही सोन्याच्या, चांदीच्या किंवा तांब्याच्या कोणत्याही तारीने हा उपाय तुम्ही करू शकता. पण दर्भाची काडी जर तुम्हाला मिळली तर आवर्जून तुम्ही ती आणायची आहे. तर काय करायचं आहे, आपण या अगोदर सरस्वती मातेची आरती पूजा करायची आहे. तुम्हाला सरस्वतीची आरती येत नसेल तर तुम्ही दुर्गेट भारी आरती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. मुलांसाठी, घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना करून आपण मुलांना देवासमोर तिथे आसन टाकून बसवायचं आहे किंवा हॉलमध्ये बसवायचं आहे. दर्भाची काडी तुम्ही जर आणली नसेल तर सोन्याची काडी, कानातली किंवा अंगठी घ्या. तर ते घ्यायचं आहे आणि ती मधात बुडवायचं आहे आणि सरस्वती मातेचा मंत्र एम आपल्याला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे. एम हा लिहायचा आहे आणि नंतर हा मध मुलांनी खाल्ला तरी चालेल, पण आवर्जून हा एम आईने प्रत्येक मुलाच्या जिभेवर लिहायचा आहे. अशाने मुलांची प्रगती होईल, अभ्यासात त्यांच्या येत असतील अडचणी दूर होतील, एकाग्रता वाढेल. तर त्या मुलाला उठून परत दुसऱ्या मुलाला बसवायचं आहे आणि परत त्याच्या जिभेवर मधाच्या आपण काडीने किंवा आपण सोन्याच्या काडीने एम लिहायचं आहे आणि मुलांना तो मध खायला लावायचा आहे. तर असा हा उपाय उद्या शनिवार चैत्र पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायला विसरू नका. त्यांची एकाग्रता वाढेल, अभ्यासात मुलांची प्रगती होईल, सर्व अडचणी दूर होतील. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला तुम्ही अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.